नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू डाउनलोड CHO ॲडमिट कार्ड, जे CHOचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला, तर तुम्हाला तर माहितीच आहे आपलं जे आरोग्यम नर्सिंग क्लासेस हे यूट्यूब चॅनल आहे हे ते ऑल रिक्रुटमेंट, नोटिफिकेशन, नवीन अपडेट, नर्सिंग फील्डबद्दल किंवा जे आपली मेडिकल फील्डबद्दल जे आपण ग्रुप C, ग्रुप D त्या सर्व वॅकन्सी असतात ते आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना नक्कीच फायदा होईल म्हणा. कारण खूप सारे मेसेज आलेले आहेत की जर डाउनलोड होत नाही, डाउनलोड कसे करायचे, तर विद्यार्थ्यांच्या या मागणीनुसार आपण हा व्हिडिओ बनवता येत म्हणा. चला तर पाहूया आजच्या व्हिडिओ आपण प्रॉपरली काय आहे हे पहा. सगळ्यात पहिल्यांदा नंबर 1ला तुम्ही काय करायचं, जी NHM जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही जाऊन क्लिक करून तुम्ही त्यावर जा. ती वेबसाईट मी तुम्हाला आपल्या लिंकमध्ये देणार आहे. त्यानंतर ती आपण लिंक ओपन केल्यानंतर असं NHMचं हे राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र याचं हे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये पहा काय आहे, रिक्रुटमेंट ऑफ CHO ऑफिसर त्याचं आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे ते दिसून येईल. त्यामध्ये काय रे हे पहा, आपले जे आहे कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, म्हणजे जी 25 ऑगस्टला जी एक्झाम होणार आहे त्यासाठी कॉल लेटर आलेलं आहे असं तुम्ही दिसून येणार. आता सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत पाहूया. ते पहा डेट आहे नंबर 1 काय रे, कधीपासून सुरू झाले हे कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी, तर 21/8/2024 म्हणजे आज दुपारपासून हे वेबसाईटवर चालू झालेलं आहे, अवेलेबल आहे. ते कधीपर्यंत आहे नंबर 2, क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड, म्हणजे जे ॲडमिट कार्ड आहे ते कधीपर्यंत डाउनलोड करू शकतो किंवा कधी बंद होणार आहे, तर 25/8/2026 2 डेट खूप महत्त्वाचे आहेत बघा. त्यासाठी तुम्ही होईल तेवढं लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, ह्या डेटची वाट पाहू नका म्हणा. त्यानंतर पाहूया आपण बघा नंतर काय आहे पुढं ते पहा. त्यानंतर त्याने म्हणलेलं आहे बघा, हे काही डॉक्युमेंट म्हणजे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आपल्या एक्झामबद्दल, कशी होणार, काय होणार, तुम्ही काय घेऊन यायचं, एक्झाम पॅटर्न काय असेल, त्यामध्ये एक्झाम्पल किंवा क्वेश्चन कसे असणार, कोणत्या टाईपचे असणार. तर ह्या बघा इन्स्ट्रक्शन ऑफ ज्याला इंग्लिशमध्ये समजतं त्याने इंग्लिशला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता म्हणा. किंवा ज्याला मराठीमध्ये आहे मराठीमध्ये पण तुम्ही हे वाचू शकता म्हणा. दोन्ही पण मध्ये त्यांनी आपल्याला आयोगानं किंवा NHMच्या ह्यानं अवेलेबल करून दिलेलं आहे बघा. हे काम फ्रिक्वेंट आस्क क्वेश्चन काय, हाऊ टू डाउनलोड माय कॉल लेटर, ही पूर्ण ह्याने माहिती यामध्ये दिलेली आहे म्हणा. त्यानंतर पाहूया आपण समोर काय, तुम्ही असं स्क्रोल केल्यानंतर वर गेल्यानंतर एक हे येईल बघा. तर यामध्ये बघा नाही हां, तर यामध्ये तुम्ही नंबर 1ला काही लॉगिंग हे केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये दोन्हीपैकी क्लिक करायची आहे भाषा. तुम्ही इंग्लिश क्लिक केल्यानंतर सर्वात नंबर 1ला काय करायचं, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना दिलेला म्हणजे फॉर्म भरला होता त्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर असतो, त्यालाच आपण रोल नंबर म्हणतो. हा इथं फिलअप करायचा आहे. इथं फिलअप केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर नंबर 2 जो पासवर्ड तुमच्यापाशी जो पासवर्ड आहे तो हे करायचा आहे, किंवा डेट ऑफ बर्थ, त्या दोन्हीपैकी एक जरी हे केलं तरी तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर हे दुसरे 2 नंबरची झाली. नंबर 3 स्टेप काय आहे, तुम्ही हे 2 फिलअप केल्यानंतर इंटर द कॅपचा, म्हणजे जे इथं दिलेला जो पण आहे त्यामध्ये नीट पाहायचा आहे तो स्मॉल आहे का कॅपिटल आहे, कारण त्यांनी बरोबर न टाकल्यामुळे पण डाउनलोड होत नाही. खूप सरांना प्रॉब्लेम येत आहे, त्यांचे मेसेज खूप आलेले आहेत बघा सेफ क्लासपर्यंतचे. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर हे कॅपचा हे 3 प्रोसेस केल्यानंतर नेक्स्ट काय येते रेवा, नेक्स्ट येते बघा हां तर लॉगिंग. तर मग नंतर 3 प्रॉपरली टाकल्यानंतर तुम्ही लॉगिंगसाठी क्लिक करू शकता आणि लॉगिंग केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या प्रोफाईलवर पाहता आणि तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्यालाच आपण कॉल लेटर म्हणतो ते तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता बघा. डाउनलोड जर कुणाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर त्यांनी काय केलं पाहिजे, जे आपले हे आहे बघा काय, तुम्ही हे फॉरगेट पासवर्ड जे आहे ह्यावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर एक दुसरी लिंक ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही काय टाका, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाका. ते टाकल्यानंतर तुमचा जो ईमेल ID आहे, तुम्ही जो ईमेल ID फॉर्म भरता वेळेस दिलेला आहे त्यावर तुमचा पासवर्ड आणि ते डायरेक्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल IDवर पासवर्ड मिळून जाईल. मग तो पासवर्ड घेऊन डबल आपण जे आताची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली आहे ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं कॉल लेटर आहे, जे ॲडमिट कार्ड आहे ते नक्कीच मिळून जाईल म्हणा. तरी ही अशी प्रोसेस होती. तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करता येईल. जरी कोणाला काही प्रॉब्लेम आला तरी आपलं जे आरोग्यम नर्सिंग क्लासेसचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करा. आमची जी टीम आहे ती तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न आम्ही करू तुम्हाला. तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पण आणि तुम्हाला पण त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या याला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.